नमस्कार मित्रांनो, व्हायरल क्रिएटिव्ह या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जर तुम्ही ITI इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅन पास असाल आणि सरकारी क्षेत्रात अप्रेंटिसशिप करण्याची संधी शोधत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. महावितरण हिंगोली मंडळाने शिकाऊ उमेदवारी भरती 2026 म्हणजेच अप्रेंटिसशिपची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. या भरतीमध्ये एकूण 80 जागा उपलब्ध असून सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त ऑनलाईन अर्ज करून चालणार नाही, तर कागदपत्र पडताळणीसाठी स्वतः हिंगोली कार्यालयात उपस्थित राहणेही अनिवार्य आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या जाहिरातात प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. ही भरती महावितरण मंडळ कार्यालय हिंगोली येथे शिकाऊ उमेदवारांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यासाठी एकूण 80 जागा उपलब्ध आहे. त्यामध्ये इलेक्ट्रिशियन ट्रेडला 40 जागा आणि वायरमॅन ट्रेडला 40 जागा असे एकूण 80 जागा उपलब्ध आहेत. या प्रशिक्षणाचा कालावधी 1 वर्ष राहणार आहे. तसेच निवड झाल्यानंतर उमेदवारांना महावितरणच्या नियमानुसार प्रशिक्षण दिले जाईल. या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असावा, NCVT मान्यताप्राप्त ITI इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅन ट्रेड उत्तीर्ण असावा. ही पात्रता पूर्ण करणारे उमेदवारच अर्ज करू शकतात. म्हणून ही अट तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आता सर्वात महत्त्वाचा भाग, अर्ज फक्त ऑनलाईन करायचा आहे. त्यासाठी उमेदवारांनी अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवर नोंदणी करून ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. अर्ज सुरू आहे तारीख 3 ऑगस्ट 2026, तसेच अंतिम तारीख 7 ऑगस्ट 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. पण मित्रांनो, येथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. फक्त ऑनलाईन अर्ज करून प्रक्रिया पूर्ण होत नाही, तर ऑनलाईन अर्ज केल्यानंतर 3 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2026 या कालावधीत उमेदवारांनी महावितरण मंडळ कार्यालय हिंगोली येथे स्वतः उपस्थित राहून कागदपत्रांची पडताळणी करणे अनिवार्य आहे. यावेळी कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती आणि आवश्यक असल्यास मूळ कागदपत्रे सोबत घेऊन जावे. जर उमेदवार या कालावधीत कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहिला नाही तर त्याचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही. म्हणून ही प्रक्रिया विसरू नका. ऑनलाईन अर्ज करताना पडताळणीवेळी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत: 10वीचे गुणपत्रक, ITI गुणपत्रक, NCVT प्रमाणपत्र, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र लागू असल्यास, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, स्वाक्षरी. सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि योग्य स्वरूपात आपल्या अप्रेंटिसशिपच्या प्रोफाईलवर अपलोड करावी. आता जाहिरातीतील काही महत्त्वाचे मुद्दे पाहूया. उमेदवारांची निवड ही मेरिटनुसार होईल. अर्जामधील माहिती चुकाची असल्यास अर्ज रद्द होऊ शकतो. अर्ज करताना चालू मोबाईल नंबर आधी ईमेल ID वापरा. प्रशिक्षणाचा कालावधी 1 वर्षाचा राहील. फक्त हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातील. कागदपत्र पडताळणीसाठी दिलेल्या तारखेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे. तर मित्रांनो, महावितरण मंडळामध्ये अप्रेंटिस करण्याची ही एक चांगली संधी आहे. जर तुम्ही ITI इलेक्ट्रिशियन, वायरमॅन पास असाल आणि पात्रता पूर्ण करत असाल तर दिनांक 7 ऑगस्ट 2026 पूर्वी ऑनलाईन अर्ज नक्की करा. आणि सर्वात महत्त्वाचं, ऑनलाईन अर्ज केल्यानंतर 3 ते 7 ऑगस्ट 2026 या कालावधीत महावितरण मंडळ कार्यालय हिंगोली येथे कागदपत्र पडताळणीसाठी स्वतः उपस्थित राहायला विसरू नका. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भरतीच्या अचूक अपडेटसाठी आपल्या व्हायरल क्रिएटिव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.